झारखंडमधल्या बोकारो जिल्ह्यात जात पंचायतीच्या आदेशामुळे एका 10 वर्षाच्या दलित मुलीवर बलात्कार करण्यात आला। या गावातल्या एका व्यक्तीने मद्यपान करून शेजारच्या घरात घुसून त्याच्या पत्नीची छेड काढली होती। या घटनेनंतर गावातल्या पंचायतीने त्या महिलेच्या पतीने छेडछाड करणाऱ्या युवकाच्या 10 वर्षाच्या बहिणीवर सर्वांदेखत बलात्कार करण्याचा आदेश दिला। या घटनेनंतर तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या या दलित कुटुंबाला पोलिसांनीही दाद दिली नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रमुख सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्या नियुक्तीचे संसदेत जोरदार पडसाद उमटले। त्यामुळे सरकारला मिश्रा यांच्या नियुक्तीसाठी ट्राय कायद्यात सुधारणा करावी लागली। तसं बिलच कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सादर केल्यानं विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला। नृपेंद्र मिश्रा यांची नियुक्ती चुकीची असल्याचं विरोधकांनी सांगितलं। भिवंडीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत केलेलं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना भोवण्याची चिन्ह आहेत। कारण भिवंडी कोर्टानं राहुल गांधींना समन्स बजावले। 7 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं महात्मा गांधींची हत्या केल्याचा आरोप राहुल गांधींनी भिवंडीच्या सभेत केला होता। त्याविरोधात राजेश कुंटे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेत येण्याचं आमंत्रण देण्यात आले। संयुक्त राष्ट्र महासभेसाठी मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत जाणार आहेत। अमेरिकेच्या परराष्ट्र उपमंत्री विल्यम बर्न्स यांनी काल नवी दिल्लीत मोदींची भेट घेऊन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या वतीने हे निमंत्रण दिलं। महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजप अध्यक्ष अमित शहा ऍक्टिव्ह झालेत। 15 तारखेला दिल्लीत राज्यातल्या भाजप कोर कमिटीची अमित शहा बैठक घेत आहेत। प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये ही माहिती दिली आहे। तसंच अनेक पक्षातले बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी म्हटलंय। गंगा आरतीची रेकी करणाऱ्या तिघांना वाराणसी पोलिसांनी अटक केली। ड्रोनी कॅमेऱ्याच्या सहाय्याने हे तिघे आरतीची रेकी करत होते। आरतीची व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या या तिघांकडून वॉकी टॉकी आणि ड्रोनी कॅमेरे हस्तगत करण्यात आले। अयोध्या, मथुरा आणि वाराणसीसाठी काही दिवसांपूर्वीच आयबीनं अलर्ट जारी केला होता। मोदी सरकारच्या पहिल्या बजेटचा काँग्रेसनं निषेध केलाय। काल दिल्लीत याविरोधात निदर्शनं करण्यात आली। या सरकारनं लोकांना स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक केल्याचा आरोप या मोर्चात करण्यात आला। थेट परकीय गुंतवणुकीचा मार्ग अधिक सोपा होणार आहे। याबाबतच्या सर्व कायदेशीर बाबींचा शक्यतो 3 महिन्यात निपटारा करण्याबाबत गृह मंत्रालयानं आदेश दिले। त्यानुसार गृह मंत्रालयानं कारवाई केल्याचं वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं। नियोजन आयोगाची सरकारमध्ये नेमकी भूमिका काय असेल याबाबत पंतप्रधान मोदी लवकरच निर्णय घेतील असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी म्हटलंय। सरकार स्थापन करून 1.5 महिना उलटल्यावरही पंतप्रधानांनी अजून नियोजन आयोग उपाध्यक्षांचं नाव घोषित केलेलं नाही। सध्या मॉन्टेक सिंग अहलुवालिया या पदावर आहेत। लोकसंख्येचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत असताना त्यावर जनजागृती होणं आवश्यक आहे। याच भावनेतून काल दिल्लीत वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही या वॉकेथॉनमध्ये सहभाग नोंदवला आणि कुटुंब नियोजनाचा सल्ला दिला। बजेटनंतर शेअर बाजारावर आलेलं मंदीचं सावट कायम आहे। काल सकाळच्या वेळात शेअर बाजारात चांगलंच वातावरण होतं, मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा सेन्सेक्स निफ्टीत घसरण झाली। दिवसअखेर सेन्सेक्स 348 अंशांनी तर निफ्टी 108 अंशांनी कोसळला। श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री जी.एल. पेरिस यांनी शुक्रवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली। या भेटीत तमिळ मच्छीमारांच्या प्रश्नासह अनेक प्रश्नांवर चर्चा झाली। भारतासोबत असलेला पाणी वाटप प्रश्न सोडवण्यासाठी आपलं संपूर्ण सहकार्य असेल असं बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री दीपू मोनी यांनी म्हटलंय। दोन्ही देशांमध्ये तब्बल 54 नद्या वाहतात। या प्रत्येक नदीचा प्रश्न एक करून सोडवण्याऐवजी सर्वसमावेशक तोडगा काढावा असं त्यांनी म्हटलंय। इराकमध्ये नेमके किती भारतीय अडकलेले आहेत याचा आकडाच सरकारकडे नसल्याबाबत विरोधी पक्षांनी चिंता व्यक्त केली। शुक्रवारी राज्यसभेत यावर चर्चा झाली। त्यात विरोधी पक्षांनी सरकारला जलद हालचाली करायला हव्यात असं म्हटलंय। इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू अल बगदादी यानं केंद्रीय कॅबिनेट तयार केले। बगदादी यांनी तयार केलेल्या कॅबिनेटमध्ये जगभरातील कुख्यात दहशतवाद्यांचा सहभाग आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।